यापुढील 6व्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात, सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदे धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रवींदुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। याचाच अर्थ सनत कुमार म्हणजे जे ब्रह्माजींचे मानसपुत्र मानले जातात, त्याचा उल्लेख आपण नेमावर या ठिकाणी ऐकला। तर ब्रह्माजींचे 4 मानसपुत्र मानले जातात, सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार। तर यांचे वैशिष्ट्य असे आहे की हे जे आहेत हे चिरंजीवी आहेत आणि हे कायम 8 वर्षाच्या बटुवेशामध्येच असतात। तर सनत कुमार नाचिकेत, नाचिकेत कोणाला माहित नाही, ज्याने यमदेवाला देखील प्रश्न विचारले आणि प्रश्नोपनिषद नावाचं जे उपनिषद आहे हे या दोघांच्या प्रश्न उत्तरांवर आधारित उपनिषद जे आपण वाचतो। तर सनत कुमार नाचिकेत कश्यपात्रि, कश्यप ऋषी, आत्री ऋषी षट्पदे धृतम स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे म्हणजे नारद मुनी देखील असतील। तर हे ह्या सगळ्यांनी जे आहे हे नर्मदा मैयाचं फक्त पूजन नाही केलं, तर तिला एक अंतःकरणामध्ये स्थान दिलेलं आहे। तिला अंतःकरणापासून तिची जी आहे सेवा केलेली आहे, तिच्यावर प्रेम केलेलं आहे, मनापासून तिच्यावर श्रद्धा ठेवलेली आहे, विश्वास ठेवलेला आहे। आणि नुसते हे ऋषीच नाही, तर रवींदुरंती देव राजकर्म शर्मदे म्हणजे रवी म्हणजे आपले 12 सूर्य यांचा देखील उल्लेख आपण जे आहे नर्मदा परिक्रमेमध्ये स्थान महात्म्य ऐकताना बरेचदा ऐकलं। त्यानंतर रविंदू, इंदू म्हणजे चंद्र, चंद्राचा देखील क्षयरोगाचं हरण जे आहे ते या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरच झालं। त्यानंतर रविंदू रंतीदेव, रंतीदेव हे अयोध्येचे नरेश होते, म्हणजे रामाच्या कुळातील हे जे राजा होते, यांनी देखील जे भीषण त्यांच्या राज्यावर संकट आलं होतं ते दूर होण्यासाठी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर धरमपूर या ठिकाणी खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं होतं। हे महाराज असे रंतीदेव, रवींदुरंती देव हे जे सगळे आहेत, तर या सगळ्यांना देखील नर्मदा मैयानी जे आहे ते शर्मदे म्हणजे आपल्या किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना एक कर्माचा उपदेश केला नर्मदा मैयानी। रवींदुरंती देव राजकर्म शर्मदे, देवराज म्हणजे देवराज इंद्र देखील, देवराज इंद्राचे देखील बरेच तपस्थळी आपल्याला वाचायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात की ज्यावेळी देवराज इंद्रावर संकट आलं, इंद्रपदावर संकट आलं, त्यावेळी इंद्र देखील या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर येऊन त्याने देखील इथे तपश्चर्या केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। तर अशा सगळ्यांना जे आहे शर्मदे म्हणजे सुख देणारी तू आहे, या सगळ्यांना कर्माचा तो उपदेश केला आणि ते देखील त्या तुझ्या केलेल्या उपदेशाच्या मार्गावर चालले आणि त्यांना एक प्रकारे सुखाची प्राप्ती झाली। आणि अशा या सुख देणाऱ्या हे नर्मदा मैया, तुझ्या चरण कमळांना माझा प्रणाम असो, असं जे आहे शंकराचार्य त्यांच्या 6व्या श्लोकामध्ये सांगतात।